जगात एक असं मंदिर आहे जिथे देवाचं हृदय आजही धडधडतं. हे मंदिर आहे ओडिशा मधलं जगन्नाथपुरी मंदिर. सुमारे 5,000 वर्षांपेक्षाही जास्त जुनं, पण आजही जगाला गोंधळात टाकणार. ह्या मंदिरात श्रीकृष्णांची मूर्ती आहे, पण खरं रहस्य ती मूर्ती नाही, तर त्या मूर्तीच्या आत ठेवलेलं श्रीकृष्णांचं हृदय आहे. हे हृदय दगडात नाही, सोन्यात नाही, तर एका लाकडी मूर्तीच्या आत ठेवलेलं आहे. अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे दर काही वर्षांनी ही मूर्ती बदलली जाते, पण हे हृदय नव्या मूर्तीत हलवलं जातं. जणू एखादं जिवंत अस्तित्व एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेलं जातं. जेव्हा हा विधी होतो तेव्हा संपूर्ण पुरी शहरात अंधकार केला जातो. दिवे बंद, वीज बंद, सगळीकडे पूर्ण काळोख. कारण सांगितलं जातं की ह्या हृदयावर प्रकाश पडला तर काहीतरी भयानक घडू शकतं. प्रश्न असा आहे की 5,000 वर्ष जुनं मानवी हृदय आजही कसं टिकू शकतं? म्हणूनच ह्याला साधं हृदय न म्हणता ब्रह्म पदार्थ म्हणलं जातं. म्हणजेच असा दिव्य आणि अज्ञात पदार्थ जो अजूनही विज्ञानाला पूर्णपणे समजलेला नाही. पुराणांमध्ये असं सांगितलं गेलं की श्रीकृष्णांचं शरीर जळून राख झालं, पण हे हृदय जळलंच नाही, कारण ते माणसाचं नव्हतं, ते एका अज्ञात धातूपासून बनलेलं होतं. काही पुजाऱ्यांनी असंही सांगितले आहे की त्या हृदयातून हलकी चमक निघते आणि ते थरथरतं, जणू त्यात अजूनही ऊर्जा आहे. म्हणूनच मूर्ती लाकडाची असते, कारण लाकूड हे एक नैसर्गिक इन्सुलेटर आहे, त्या शक्तीला बाहेर जाण्यापासून थांबवतं. म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी अशी काही शक्ती किंवा तंत्रज्ञान अस्तित्वात होतं, ज्याला आज आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतो. त्यामुळे जगन्नाथपुरी हे फक्त चमत्काराचं मंदिर नाही, तर ते आपल्या हरवलेल्या विज्ञानाचा जिवंत पुरावा आहे. आणि तुम्हाला असेच रहस्यमय व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.